नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याकरता किती लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे, किती लोकांनी प्रचंड असा संघर्ष करून घरदारा उद्ध्वस्त करून घेतले आहेत हे मी सांगायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास ठाऊकच असणार. पण आता आजच्या दिवशी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे कारण नुकतीच एक असं विधान केलेलं आहे आणि ते अशा एका व्यक्तीने केलेलं आहे की राजकारणातलं बांडगुळ, होय बांडगुळच म्हणेन मी, राजकारणातलं बांडगुळ. बांडगुळ हा अर्थ तुम्हाला माहिती असेल, पॅरासाईट, परजीवी आपण म्हणूयात, की दुसऱ्याच्या जीवावर जगणारे, दुसऱ्याच्या जीवावर मौज मस्ती करणारे, दुसऱ्याच्या जीवावर वल्गना करणारे, मोठ्या मोठ्या बाता करणारे. मी कोणाबद्दल बोलतोय हे काही लोकांच्या, चणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल. आणि त्यांना म्हणून माझं खास सांगणं आहे की प्रकाश आंबेडकर हेच, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, माननीय प्रकाश आंबेडकर हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. आता हा वाद कशाहून उफाळला आहे, म्हणजे कुठे नेमकी कुठे तीर लागलाय म्हणूयात आपण, कुठे तीर लागलाय आणि त्याचे प्रतिक्रिया कशा बाहेर येत आहेत. माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंची तारीफ केली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत, तर ते एकनाथ शिंदे. आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. एकनाथ शिंदे आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट अतिशय उत्तम आहे, चांगला आहे. तुलना करताना त्यांनी हे देखील सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जी मतं मिळाली आहेत, त्यांच्या ज्या जागा निवडून आल्या आहेत आणि त्यांना जो विजयाचा उन्माद वाटतो आहे तो फसवा आहे. होय, फसवा आहे. याचं कारण संविधान बदलण्याची खोटी नॅरेटिव्ह जी महाविकास आघाडीकडून पसरवली गेली, मुख्यतः राहुल गांधी आणि त्यांची टीम किंवा इंडिया आघाडी असं आपण म्हणूयात, त्यांच्याकडून पसरवली गेली आणि त्याला खत पाणी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या एक दोन नेत्यांनी केलंय. आनंद हेगडे हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे बदलता येणार नाही. मात्र ही अक्षम्य चूक म्हणूयात आपण, जर त्याला चूक समजत असाल तर ही काँग्रेसनीच अनेक वेळा केलेली आहे. आणि त्यामुळेच आज देशातल्या जितक्या काही मोठ्या समस्या आहेत त्या जुन्या ज्या गोष्टी घडल्या आहेत काँग्रेसच्या काळामध्ये, त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. मात्र संविधानामध्ये काही चुका आहेत, संविधान चुकीचं लिहिलं गेलं आहे, हे सगळे गैरसमज आहेत. हां, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे देखील सांगितलं होतं की परिस्थितीनुसार संसदेमध्ये, परिस्थितीनुसार बघा, यामधले काही कलमं बदलता येतील, यात काही कमी जास्त मागे पुढे मुद्दे करता येतील किंवा बदल करता येतील, याची त्यांनी संमत दिली. कारण बरोबर आहे, संविधान जे लिहिलं गेलं ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात लिहिलं गेलं आणि आता त्याला 75 वर्ष उठून गेली आहेत. त्यामुळे नक्कीच आहे की परिस्थिती बदलली आहे, लोकसंख्या वाढली आहे, तसंच वेगवेगळ्या समस्या देखील वेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत. आणि अशावेळी काही आवश्यक बदल हे संसदेमध्ये ठराव पास करून करता येतात, हे सरळ आणि स्पष्ट आहे. पण तरी देखील संविधान बदलाच्या अफवेमुळे, त्याच्या खोट्या नॅरेशनमुळे आंबेडकरी समाज दुखावला गेला. केवळ आंबेडकरी समाज नाही तर संविधानावर निष्ठा ठेवणारे सगळेच लोक दुखावले गेले. आणि त्यामुळे अजून एक घटना होती त्यामध्ये अभिप्रेत, की संविधान बदलणार म्हटल्यानंतर समान नागरी कायदा येणार आहे, मग वक्फ बोर्ड आणि इतर सगळ्या गोष्टींबाबत काही बदल होणार आहेत. आणि मुस्लिम समाजाने सगळी मते, एक गठ्ठा मते ही महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकलेली आहे. आता हे सगळं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ जर माननीय प्रकाश आंबेडकर बोलत असतील तर त्यात चूक काय? आणि त्यामुळे शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जो विजय वाटतो आहे तो खरा विजय नाहीच आहे.
खरा स्ट्राईक रेट असा शब्द वापरला आहे तो शिंदेंचा जास्त आहे. आणि ती तारीफ कोणाला खटकली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला. आणि तोंडाळ वाचारविळी जे भर मीडियामध्ये शिव्या देतात, ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, जे एकदाही निवडून आलेले नाहीत जनतेमधून, जे केवळ आपल्या पक्षाच्या जीवावर जगत आहेत, म्हणून बाणगुळ हा शब्द वापरला मी. आणि नुसते जगत आहेत नाही तर कारवाया करत जगत आहेत. आणि आता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राहुल गांधींच्या पायाशी नेऊन घालण्याचा देखील घाट घातला आहे. दिल्ली भेटीत काय काय घडलं तुम्हाला सगळं माहिती आहे. तर असे संजय राऊत हे सांगता आहेत की बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बघा, त्यांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदेकडे आहे, सत्य आहे, स्पष्ट आहे. तरी देखील आता हे कोणाच्या विचारांचा वारसा काढतायत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खरा वारसा कोणाकडे आहे किंवा खरे वारसदार कोण. आणि त्यांनी जी नावं घेतली आहेत, गंमत वाटली मला. रामदास आठवलेंचं नाव घेतलंय, रासू गवईंचं नाव घेतलंय, जोगेंद्र कवाडे यांचंही नाव घेतलंय. संजय राऊत यांना राजकारण जास्त कळतं असं मला वाटतं. राजकारण म्हणजे हेच आहे की लोकांना मूर्खात काढायचे धंदे. त्यांचं राजकारण तसंच आहे. खोटी विधानं करायची, वल्गना करायची. याचं कारण आहे की त्यांना ताबडतोब काही त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि झाली तरी पुन्हा ते वेगळीच बोंब मारणार आहे. म्हणजे धरलं तर चावलं, सोडलं तरी चावतं, असेच आहेत संजय राऊत. तर ते टीका करतायत प्रकाश आंबेडकर यांच्यावर. आणि आता हे कितपत सहन करतील. आंबेडकरी समर्थक म्हणूयात आपण किंवा वंचित समर्थक. होय, आता आरक्षणाविरोधीची आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव, मराठा आरक्षण जे मनोज जरांगे आंदोलन करतायत त्याच्या विरोधी जेव्हा यात्रा काढली की ओबीसीमधून हे आरक्षण देता कामा नये, त्यावेळे संजय राऊत आणि त्यांचे जे काही गॉडफादर असतील, तुम्हाला आम्हाला माहिती आहे, वेगळं नाव घ्यायची गरज नाही, सगळ्या भारताला माहिती आहे त्यांचे गॉडफादर. तर ते गॉडफादर दुखावले गेले आहेत. आणि आता प्रकाश आंबेडकरांवर टीका करायची सुरुवात झाली. इतकंच नाही तर त्यांना जाळ्यात ओढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत पुन्हा. सगळ्यात पहिले शिवसेना फुटल्यानंतर उद्धव साहेबांचा हात कोणी धरला होता, त्यांना कोणी आधार दिला होता हे राऊत विसरले. आणि त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळी लोकसभेच्या कसा गोंधळ घातला गेला आणि त्यानंतर कसं अपमानकारक पद्धतीने वागवलं गेलं प्रकाश आंबेडकरांना. प्रकाश आंबेडकरच खरे वारसदार असं मी का म्हणतोय बघा. हे जी इतर नेत्यांची नावं घेतली ना, त्यांनी फक्त दलित समाजाचं राजकारण केलं किंवा दलित समाजासाठी ते राजकारण करतायत असं चित्र होतं. प्रकाश आंबेडकर एकमेव असे नेते ज्यांनी वंचितांचं राजकारण केलं. आणि त्यात केवळ दलित नाही, त्यात प्रत्येक समाजातले वंचित जे उपेक्षित राहिलेले आहेत, वंचित राहिलेले आहेत, केवळ सत्तेसाठी नाही तर त्यांना देशात जे लाभ मिळायला पाहिजेत त्या लाभापासून वंचित राहिले आहेत, अशा सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण आहे. आणि घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हेच अभिप्रेत आहे. आपला भारत देश 18 पगड जाती धर्म अशा सगळ्यांनी बनलेला आहे. तर अशा वेळेस सगळ्या लोकांचा विचार करून पुढे जायला पाहिजे हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय. आणि वंचितनी कसा धसका भरला छातीत हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत असं काहीतरी बोलून पुन्हा एकदा आंबेडकरी विचारांचे जे समर्थक आहेत, प्रकाश आंबेडकर यांचे जे समर्थक आहेत किंवा वंचितचे जे काही समर्थक आहेत, ज्यामध्ये आता ओबीसी समाज येते, बहुजन म्हणूयात आपण, खरं राजकारण ते करतायत प्रकाश आंबेडकर. तर हे सगळे समर्थक पुन्हा संभ्रमात पाडण्याचं काम सुरू झालं आहे. संजय राऊत यांची लायकीच नाही असं मी म्हणेन. त्यांना अशा पद्धतीने वारंवार राज्यसभेत पाठवलं जाते. आणि याचं कारणच आहे की ते तोंडाळ आहेत, वाचाळवीर आहेत. सकाळी काहीतरी गरळ ओकल्याशिवाय त्यांना जेवण जात नसावं. आणि विकली गेलेली मीडिया जी प्रकाश आंबेडकरांना कव्हर करायला जात नाही, मात्र संजय राऊत यांच्या दारात सकाळ संध्याकाळ पडलेली असते. होय, सकाळ संध्याकाळ. तर अशा संजय राऊतांचं मनावर घेऊ नये. मी ठामपणे सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार आणि देशाचे भवितव्य आपण म्हणूयात प्रकाश आंबेडकर हेच आहेत. आणि त्यांचे हात बळकट जास्तीत जास्त लोकांनी करायला हवेत. कारण ते केवळ एका समाजाचं राजकारण करत नाही तर बहुजनांचं राजकारण करतायत. आणि सर्वच वंचित उपेक्षितांना ते न्याय मिळवून देतील
अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.